नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जे आपण आलो आहे या ठिकाणी या मॅडम आहे त्यांचे सहभागी. मॅडम 2 मिनटं मॅडम तुमचा परिचय देता का मला? मी बाडे मॅडम. अच्छा ITI अच्छा ड्रेस मेकिंग इन्स्ट्रक्टर. अच्छा तर आम्ही जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी करता अमरावती इथे आलेलो आहोत. अच्छा. आणि बार्बी वन पीस. आणि ॲक्च्युली कसं असतं की आता खूप साऱ्या लोकांना हे नाही आहे, ड्रेस मेकिंग म्हटलं खूप सारे लोक काय करतात की ॲडमिशन करत नाही मुलींची. त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे? करायला पाहिजे. रोजगार मिळतो आणि कसं आणि घरच्या आर्थिक हातभार लावू शकतो आपण आणि कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. आणि आता फॉर एक्झाम्पल काही समजा मॅरिड मुली आहेत ज्यांना लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे चांगलं, तर त्यांच्यासाठी हा ट्रेंड चांगला आहे का? खूप चांगला. घरच्या घरी राहून ज्याच्यामुळे करायची इच्छा असेल तर डाऊट क्लिअर करा मॅडम. आजकाल कसं आहे की व्ह्यूवरला म्हणजे खूप कन्फ्युजन होते. समजा जर आपण समजा ITIचा फॉर्म भरतो ना, तर आपल्याकडे गव्हर्नमेंटने एवढे सारे ITIचे ट्रेड काढले आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेड आहे, पण कोणी त्या ठिकाणी म्हणजे इन्व्हेस्ट नाही करत टाईम की बा ड्रेस मेकिंग आहे काय शिकवणार फॉर एक्झाम्पल, किंवा ते असतं ना आपण हे पण करतो ना फेशियलचं असतं ना काय ब्युटी पार्लरचं, पण त्याच्यामध्ये कोणी जात नाही मॅडम. असं काय आहे? जायला पाहिजे. आणि हे तर कसं आहे अन्न वस्त्र निवारा 3 मधला दुसऱ्या नंबरचा ट्रेड आहे हा, उलट करायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटचा पूर्ण सपोर्ट आपल्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल असतात का? म्हणजे जर समजा कोणाला नवीन ट्रेड घ्यायचा आहे समजा तर समजा कोणी समजा फॉर्म भरला नंबर लागला तर कोणी काय करते मॅडम ॲडमिशन कॅन्सल करते. सगळ्यांना वाटते मी इलेक्ट्रिशियनमध्ये गेली पाहिजे. तर याच्यामध्ये कसं आहे की खूप जास्त वेग आहे, तर सगळे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. आणि आजकाल तर कसं आहे कपड्यामध्ये इतकं सारं परिवर्तन होतं. अच्छा. दररोजची नित्य नवीन फॅशन येत आहे. रेडीमेडमध्ये नंबर 1 बनलेला आहे. सर्वांना गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाला आपण चांगलं दिसलं पाहिजे यासाठी ड्रेस नवीन घेतच आहे. मार्केटला उपलब्ध आहे. ओके. आणि यामध्ये अजून काय असतं की समजा फॉर एक्झाम्पल सेफ्टीसाठी खूप कन्सर्न आहे मुलीचे की सेफ्टी असेल का बा, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? जर समजा मुली जर आपण ड्रेस मेकिंग आहे तर त्या ठिकाणी जर तुमच्या ITIमध्ये मुली येत असतील त्या ठिकाणी सगळे गव्हर्नमेंटने सुविधा केल्या मुलींच्या सिक्युरिटीसाठी. आता आजकालचं जे माहोल आपण बघत आहे त्याच्यानुसार हा क्वेश्चन होता. सेफ्टी आहे आणि सेफ्टी सगळीकडे कॅमेरे वगैरे बसवलं म्हणजे तर सांगण्यात तात्पर्य या मित्रांनो, हा जो ट्रेडर आहे एकदम चांगल्या प्रकारे मुलींना जो एम्पॉवरमेंट देतो हा ट्रेड या ठिकाणी आहे. तर हा ट्रेड हा जो तुम्ही आजचा हा मॉडेल आणलेला आहे आपल्याकडे, हे कशाविषयी आता याच्यावर थोडासा प्रकाश टाका. बार्बी वन पीस म्हणून आहे. अच्छा. आणि हे स्वतः मुलींनी शिवलेलं आहे. स्वतः शिवलेलं? अरे बाप. शिवलेलं आहे. अच्छा. आणि 4 दिवसात शिवलेलं आहे. अरे बाप. मेहनत घेऊन कापड आणला आणि तिने स्वतःच आहे तिचं. ओके. आणि तुझं नाव काय? अच्छा. आणि समजा आजचं जे मॉडेल युग आहे तर प्रत्येकाला हिरोईन वगैरेला खूप अट्रॅक्शन आहे, तर त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आपण जे ड्रेस मेकिंग करतो या ठिकाणी तर खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं समोर फ्युचरमध्ये या ठिकाणी त्याचं म्हणजे तुम्हाला म्हणजे भांडवल पण अवेलेबल करतं आहे गव्हर्नमेंट. जर समजा तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट चालू करायचं, समजा एखाद्या मुलीला समजा ट्रेड मेकिंग झालेलं आहे तर त्यामध्ये गव्हर्नमेंट आपल्याला पैसे वगैरे देतं का मग बिझनेस चालू करणं, असं पण काही आहे का? बँकेचा सपोर्ट आहे का? अच्छा. तर एकदा सांगशील प्रोजेक्टविषयी काय आहे? जरा इथे आहे पोस्टर समोर या मॅडम तुम्ही पण. कसं आहे की थोडं एम्पॉवरमेंटची गरज आहे आपल्या समाजासाठी म्हणून. ठीक. शासकीय औद्योगिक विकास संस्था अचलपूर, तर काय केलं याच्यामध्ये सगळ्यांना सांगशील याच्यामध्ये तू काय कशा प्रकारे म्हणजे तुझं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे म्हणजे आज आपण बघतोय म्हणजे ड्रेस मेकिंग जे आपलं इंडस्ट्री आहे फॉर एक्झाम्पल किंवा IT आहे त्याच्यामध्ये तू कशा प्रकारे या ठिकाणी हे तुझं काय आहे प्रोजेक्ट सगळ्यांना समजून सांग. मी 4 दिवसात 1 पीस शिवलेलं आहे. मला 8 मीटर सॅटिन लागलेलं आहे, 10 मीटर कॅन लागलं आणि 5 मीटर आतमध्ये कॉटन असतं. अच्छा. आणि जी व्हाईटवाली नेट आहे ती 20 मीटर लागली आणि जी पर्पल कलरची आहे ती 12 मीटर लागली आणि ब्लॅकवाली आहे ती पण 12 मीटर. आणि या प्रोजेक्ट याचं नाव काय? बार्बी बोलतात मॅडम म्हणजे? बार्बी. अच्छा. म्हणजे हा शब्द आला कुठून? बार्बीला राहते ना. अच्छा. बार्बीचे डॉल आपण बदललं. अच्छा. ह्याच्यामध्ये म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ असं बोलू शकतो का आपण? अच्छा. आणि कुठलं मटेरियल वापरलेलं आहे? मी नेट वापरलेलं आहे, सॅटिन वापरलेलं आहे, आतमध्ये कॅन आहे. अच्छा. त्याने घेर आहे. ते रॉ मटेरियल बरोबर. आणि आपण डिझायनर बनवतो का मॅडम? समजा फॉर एक्झाम्पल शरीर ST बघून त्याच्यानुसार आपण डिझाईन पण करू शकतो का याला? आता हा जमाना जो आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा जमाना आहे, तर या जमान्यामध्ये अशा प्रकारे याचं होईल का प्रमोट? तुला काय वाटतं? होऊ शकते. काय केलं पाहिजे मुलींनी समजा काय केलं पाहिजे यासाठी? कारण का मुलींचं कसं आहे की त्यांना पहिली गोष्ट तर आईबाबांचं ऐकावं लागतं. फॉर एक्झाम्पल जर आपण प्रॉपरली जर डिस्कस केलं तर त्यांना याची परमिशन घ्या त्याची परमिशन घ्या, याला विचारा त्याला विचारा. तर असं असतं मॅडम. आणि खूप सारं असं याला जास्त साहित्य लागत नाही. सांगत असलं. आणि कसं असतं की तुम्ही करू शकता. बरोबर आहे. आणि कसं आहे की म्हणजे परमिशन घ्यावं लागतं. जसं आपण बोललो की ड्रेस मेकिंग आहे समजा हा बारगीचं कसं खूपच चांगलं आहे जर आपण टेक्निकली विचार केला तर, पण जे सर्वसामान्य विद्यार्थी गावाच्या लोक समजत नाही मॅडम, त्याच्याविषयी मग त्यांना कसं मोटिवेट करू शकतो आपण?
आम्ही जेव्हा आम्ही ॲडमिशनला जातो तेव्हा आम्ही त्यांना प्रत्येकाचं ज्ञान देते की आमच्या ट्रेडमध्ये सिलेबसप्रमाणे कोणकोणते जॉब आहे, त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स कसं करू शकतो. आणि आता हा जसा आता आम्ही क्लासमध्ये शिकलो तर आमच्या इथे मॅडमच्या ट्रेडला 35 मुली, माझ्या ट्रेडला 20 मुली अशा मुली आहे. त्या आता हा ड्रेस पाहून त्या पण सांगणार की पुढच्या वर्षी तुम्ही घ्या, चांगलं शिकवतात. ओके ओके, खूप चांगल्या प्रकारे. आणि तुमचा खूप जास्त सपोर्ट मला वाटतोय, म्हणजे सपोर्ट असायलाच पाहिजे ॲक्च्युली. आणि 4 दिवसामध्ये बनवला म्हणजे तुला खूप जास्त त्या ठिकाणी किती नाईटमध्ये केलं हां, म्हणजे फास्ट आपण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आणि आमच्या इथे इंडस्ट्रियल मॉडेल मशीन आहे, त्या पण ॲडव्हान्स आहे. त्याच्यावर पण म्हणजे सांगत तात्पर्य या मित्रांनो की ITI जे ड्रेस मेकिंग डिपार्टमेंट याच्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा खूप त्या ठिकाणी सपोर्ट आहे. आणि ज्या ज्या तुम्हाला मशिनरी पाहिजे शिवण्यासाठी वगैरे आहे सर हां सगळे अवेलेबल आहे. जेणेकरून ज्या मुलीला समजा असं वाटलं की माझ्याकडे काही नाही आहे बा मी काय करू शकतो, पण त्या मुलीचं थोडं त्या ठिकाणी शिकून जर प्रॉपरली त्या ठिकाणी जर तिने अभ्यास केला तर तिला गव्हर्नमेंटचा जर सपोर्ट आहे. आता माझ्या गावामध्ये काय आवश्यक नाही इंडस्ट्रियल मॉडेलच, हा तिने साध्याच मशीनवर अच्छा, केलेला ओके, आहे. ओके. त्याच्यामध्ये आपली 5-6 हजारापर्यंत आपली साधी मशीन येऊन जाते. हो हो. आणि गव्हर्नमेंट माझ्या गावामध्ये कसं आहे मॅडम की याच्या मुलींचं त्याला मशीन पण देतात गव्हर्नमेंट हो हो. है ना. तर त्या फुल किट पण मिळत होती हा, सर. आता पण मिळतात. आता नाही, आता सध्या हो, हो. आता बंद झालेलं बंद आहे. झालं. आता 500 रुपये महिना स्टायपंड वगैरे चालू केलेलं आहे बरोबर, ना. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनाच ते वर्षाचे पैसे मिळतात, त्याच्यामध्ये त्या घेऊ शकतात. बरोबर. म्हणजे ज्यांचं समजा लग्न झाल्यावर समजा ज्यांना काही करायचं असेल, एखादा मूल झाल्यावर समजा काय करायचा प्रश्न पडत असेल तर आपण म्हणजे एजची काही लिमिट नाही आहे ना. नाही एजची लिमिट नाही. एजची लिमिट नाही आणि कुठली आपलं मॅरेड पण आहे, अनमॅरेड पण मुली आम्ही अच्छा, घेतो. अच्छा. मॅरेड आणि पण घेतात? 45-50 वर्षाच्या पण आपण आमच्या अच्छा लेडीज अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे मॅडम. आणि असा सहभाग देत राहा. आणि खूप चांगल्या प्रकारे बेटा तू दिसत आहेस, बारबी दिसत आहे प्रॉपरली असं बोलायला गेलो तर. आणि 4 दिवसामध्ये शिवणं म्हणजे सर जोक नाही आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तिलाच माहिती त्या ठिकाणी तिला काय स्ट्रगल आलेत करण्यामध्ये. आपले स्ट्रगल आपण सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला दिसत आहे, फक्त तुम्हाला वाटतं की बापरे कसं असेल, पण ते जेव्हा मला सांगत होते 4 तास लागले सर, त्यानंतर त्या ठिकाणी शिवणे, त्याला प्रॉपरली ते मेंटेन करणे, रिप्रेझेंटेशन. ग्रामीण भागातल्या मुली असतात सर, त्यांना म्हणजे या मटेरियल विषयी काहीच माहिती नाही. काहीच माहीत नसते. बरोबर. जेव्हा त्या शिवतात एक कॅन काय आहे अजून एक शब्द आमच्या इथे. आणि मलाही असे अच्छा त्याच्यामुळे पूर्ण असं फुगारा येतो ओके त्याला. ओके ओके. कॅन जर नाही टाकलं तर स्ट्रेट दिसते की पूर्ण असं खाली हो हो हो. असं वाटत आहे बेटा की हा शिवला नाही आहे, विकत घेतल्यावर का वाटत आहे. नाही पण कारण शिवलेलं कारण आहे. की याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन आहे, याच्या हातात बघा किती टॅलेंट आहे मॅडम. रिप्रेझेंटेशन वगैरे आहे. तर असं म्हणजे कोणी बोलणार नाही की हे मुलीचं एवढं टॅलेंट एक फर्स्ट इयरची एकच वर्षाचा ट्रेड असतो का. हो एकाच एकच वर्ष असतो. हां फोटो बघून घ्या. हे पहा सर, आमच्या इथे आता प्रदर्शनी झाली. अच्छा, अच्छा. आम्ही दोघी आहे, मी इंस्टिंग टेक्नॉलॉजीला आहे, हे आमच्या शिवलेलं माझ्या ओके, ट्रेडचं आहे. ओके. हा पण दोन याच्यातून एक नंबर काढतात ना. बरोबर. हे मुलींनी शिकवलं. अरे बापरे, हे मटेरियल तू त्या ठिकाणी वापरलं आहे सर. अरे बाप हो. अरे बाप हे पहा. अरे बाप. हे बघून घ्या मॅडम सगळं. ते तालुकास्तरीय तिथे हो आता हो. एक अरे नंबर द्यायचा बाप रे, होता. खूपच मॅडम परफेक्ट. एखाद्या म्हणे 10 मुली बसवल्या ॲक्च्युली बसवल्या. टेक्नॉलॉजी खूप बघितलं आहे. आता हे काहीतरी नवीन वाटलं आहे मला. चांगलं आहे. थँक्यू सो मच बेटा. असंच लाईफमध्ये समोर जा आणि प्रत्येक बाकीच्यांना शिकव. जर तू लाईफमध्ये जर समजा मोठी म्हणजे तुझ्याकडे समजा खूप जास्त भांडवल तू काय करशील, सपोर्ट करशील का मुलींना. करणार सपोर्ट. ठीक आहे. तुझं मोटिव्ह काय आहे समजा. आता फॉर एक्झाम्पल एखादी तुमच्याकडे समजा तुझ्याकडे समजा तू स्वतः समजा तू एखादं पार्लर उघडलं किंवा एखादं तुझ्याकडे दुकान आहे, तुझ्याकडे समजा एखादी बाई आली समजा की मला बा रोजगाराची गरज आहे, त्यांना तू कशा प्रकारे बघशील. रोजगार द्यायला प्रयत्न करशील. रोजगार देण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल. ओके ओके. आणि रोजगाराची गरज वाटते का मुलींना की नवऱ्यावर डिपेंड पाहिजे मुलींना त्याच्यावर. नाही नाही रोजगाराची गरज आहे. आहेत सर, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची बरोबर गरज आहे. आहे. जर आपल्याला राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर हां बरोबर आहे. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे घराच्या GDP मध्ये असं आणि बोलू कुठे शकतो. जायची गरज नाही, घर बसल्या आपण करू शकतो. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम.